नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो. खरं पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि याच अविद्या ही खऱ्या अर्थानं जर माणसाच्या मनात नसेल, माणसाच्या अंगी नसेल, तर तो माणूस खऱ्या अर्थानं अगदी वंचित राहतो. तो मनान असेल, तो अगदी कर्तृत्वान असेल. आणि ह्याच कर्तृत्वाचा झेंडा फडकण्यासाठी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष अगदी महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. मग डी.वाय. पाटील शिक्षण संस्था असेल, विवेकानंद शिक्षण संस्था असेल, आणि अशाच पद्धतीनं कोल्हापुरात एक नावाजलेली की ज्याचा वटवृक्ष मोठा झालाय ती संस्था म्हणजे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस. आणि ही संस्था शाहूंच्या प्रिन्स या नावानंच खऱ्या अर्थानं ही संस्था उभा राहिली. अगदी सर्वसामान्य गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी घडला पाहिजे, त्याला उज्ज्वल भविष्य केलं पाहिजे, हाच हेतू या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या शिक्षण संस्थेचा होता. आणि आज आपण चाय पे चर्चा या विशेष भागात त्या शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय के.जी. पाटील साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत. के.जी. पाटील साहेबांचं जर प्रवास आपण पाहायला गेलं तर अगदी गुडाळ हे राधानगरी तालुक्यातलं गाव आणि अगदी अतिसामान्य सर्वसामान्य कुटुंबातला त्यांचा जन्म. ते मुंबईला गेल्यानंतर त्यांचे वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते आणि गिरणी कामगाराचा मुलगा इयत्ता 9वी ला प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस मध्ये शिक्षणासाठी येतो, माध्यमिक शिक्षणासाठी येतो. माध्यमिक शिक्षण घेत असताना त्याच संस्थेत अगदी कॉलेज जीवनातलं शिक्षण सुद्धा घेतो आणि आता तर ते या संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतायत. म्हणजे एक विद्यार्थी ते चेअरमन पदापर्यंत पोहोचण्याचा हा त्यांचा प्रवास अगदी आम्हाला नावलौकिक आहे अशा पद्धतीचं वाटला. आणि म्हणूनच या शतक महोत्सवी वर्षात त्यांची चेअरमन पदी निवड होणं हे खऱ्या अर्थानं खूप आनंददायची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच चाय पे चर्चा या विशेष भागात त्यांना आम्ही आमंत्रित केलंय. मी के.जी. पाटील साहेब यांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार साहेब. साहेब, पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारेल की 1984 पासून तुम्ही कार्यरत आहात. 91 ला तुम्ही चेअरमन झालेला होता आणि आता शतक महोत्सवी म्हणजे चेअरमन पदाचा कार्यकाळ अनेकांना लाभतो, पण शतक महोत्सवी, रौप्य महोत्सवी अशा वर्षात लाभणं अगदी म्हणजे क्वचित व्यक्तींना लाभत असतो. आणि शतक महोत्सवी वर्षात तुम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन म्हणून काम करताय, तर तुमचा प्रवास आणि संघर्ष पहिल्यांदा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मी जेव्हा या बोर्डिंग मध्ये आलो त्यावेळेला मला श्री माने साहेबांनी हा प्रसिद्ध दिलेला बोर्डिंग मध्ये ठेवून दिलं. त्यानंतर मी 1964 ला मॅट्रिक पास झालो, चांगल्या मार्काला पास झालो. त्यानंतर राजन कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं होतं. तिथून नंतर मी लॉ कॉलेज केलं. ते कसं केलं, ते परिस्थिती नसल्यामुळं मला नोकरी करायला पाहिजे. पाहिजे कॉर्पोरेशन उद्योगामध्ये मी 7 वर्ष नोकरी केली आणि त्यांचे जरा चुलते होते, त्यामुळे त्यांनी मला कन्सेशन देऊन सकाळी मी त्यांना म्हटलं की 2 तास मला मुदत दे. त्यामुळे त्या 2 तास पिरियड मध्ये मी लॉ झाल्यानंतर ह्या बोर्डिंग मध्ये मला श्री डी.बी. पाटील शिक्षण तज्ञ यांनी मला मध्ये त्यांच्या काहीतरी राजकीय अडचणीमुळे माझं नाव इंट्रोड्यूस करून या बोर्डिंग मध्ये डायरेक्टर म्हणून घेतलं. आणि त्यावेळेला राधानगरी तालुक्यातले मेंबर्स जास्त आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज डी.बी. पाटलांना मिळाला आणि त्यावेळेला आमची सत्ता आली आणि त्यापासून माझ्यावर त्यांची माया जडली म्हणा किंवा माझं काम म्हणा किंवा मी रुपांजली कॉर्पोरेशनमध्ये काम करत असताना सुद्धा एक छोटंच माझं व्हावं या फॅक्टरीसारखं नाही फॅक्टरी पाहिजे, माझी गाडी पाहिजे या उद्देशानं मी छोटे युनिट स्टार्ट केलं स्टील फॅब्रिकेशनचं आणि कपाडाचं. त्यातून मी लोकल कामं केली. मी माझा मित्र परवायचं काम मोठा आहे, मला माणसं जोडा सवय आहे आणि त्यामुळे मला मग बाजार कामं मिळत गेली. मीनवाईल इरिगेशन डिपार्टमेंटची मला मोठी मोठी कामं मिळत गेली. ज्याप्रमाणे कपाट
दरवाजे खुर्च्या असं करत गेलो. त्यातूनच इरिगेशन डिपार्टमेंटची मोठमोठी कामं मला ती धरणात पाणी अडवणे, त्याचे गेट रिपेअरिंग, गेट मॅन्युफॅक्चरिंग, त्यामुळे मोठ्या मोठ्या साहेब लोकांनी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या. मी अप टू सचिवालयापर्यंत म्हणजे सचिव म्हणून आपल्या कोल्हापूरचे सगळे एकनाथ पाटील होते, ती माझी रिलीज निघाले. त्यांच्या माध्यमातून मला फार मोठी कामं मिळाली आणि मी कोल्हापूर सेटल झालो. मीनवाईल ह्या बोर्डीमधील काम करत असताना मी 40 वर्षात 91 बॅनरला म्हणजे रुटीन प्रमाणे मला त्या लोकांनी चेअरमन केलं. मी वर्षभरात खरोखर चांगलं एकदम काम केलं होतं. पण काही राजकारणामुळे काय असं म्हणा, काहीतरी असं म्हणा, मला त्यांनी फक्त एकाच वर्षात मुदत दिली आणि त्यानंतर दुसऱ्या बांधून चेअरमन केलं. तरी मी याच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून लढतो राहिलेलो आहे आज तागायत. आणि 40 वर्षानंतर पुन्हा ही चेअरमन पदाची मला माया घालत. त्यावेळेला मला मदत करणारे माझे डी पाटील, आर डी पाटील जे पूर्वीच्या चेअरमन म्हणून गेले होते ते माझे खरोखर मित्र होते. फार वाईट झालं. आणि या 100 वर्षामध्ये डीबी पाटलांनी 10 कोटी रुपयाचं टार्गेट आम्हाला दिलं होतं. ह्या 10 कोटी रुपयामध्ये आम्ही 2 रेग्युलर हॉस्टेल्स, एक महात्यासुची जुनी इमारत, एक न्यू कॉलेज जुनी इमारत रिनोव्हेशन करायला ठरवलं होतं. तर जरा डीबी पाटलांचं तब्येतीमुळे त्याला जास्त लक्ष देता आलं नाही आणि आमच्या टार्गेट म्हणजे 10 कोटीची टार्गेट होते, आमच्या जमले ना आम्हाला. तरी सुद्धा बऱ्यापैकी आमचे फंड जमलेले आहेत. त्यातून आता ह्या माझ्या ह्या लोकांनी थोडा मला सांभाळत आहे, जिजवाला टाकलेले आहे. त्याच पैशामधून आणि या माझ्या संस्थेमधून अगदी नांगरे पाटलासाठी व्यक्ती शिकून गेले लोकांमधून या माझ्या लोकांमध्ये सतेज बंटी पाटील, मालवजी राजे सरकार, त्यानंतर संभाजीराजे सरकार, अशी अनेक जण या माझ्या संस्थेमध्ये कॉलेज शिकून गेलेले. त्यांच्या माध्यमातून मी चांगल्या बऱ्यापैकी फंड जमवून ह्या इमारती कम्प्लीट करायचं माझं धोरण आहे. आणखी दुसरी वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे माझं कॉलेज ऑफ आर्किटेक्ट हे भारतामध्ये जवळ 3 नंबरचं कॉलेज आहे आज. तर याला सुशिक्षित अशी इमारत मिळालेली नाही. तर त्याच्या मागे मी आहे, माझे स्वप्न आहे की असं भारतातलं 1 नंबरचं कॉलेज करणं माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी माझं 51 जी इमारत आहे, बोर्डिंग जे आहे ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी अद्यावत असं आर्किटेक्ट कॉलेज करायचं माझं स्वप्न आहे आणि मी ते करणार. फक्त शैक्षणिकच नाही तर सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातही तुम्ही अग्रेसर राहिलेला आहात. तर याचं नेमकं गमक काय आणि हा मेळ तुम्ही कसा साधता हे कोणालाही जमत नाही. तुम्ही कसं साधता? आता शिवाजी मराठा बोर्ड मध्ये डायरेक्टर असल्यामुळं तिथले शिक्षक त्या आर डी पाटील वगैरे तिला जो क्रीडा शिक्षकाचा जो ग्रुप त्यांचा आहे, तर महाराष्ट्र स्कूलचा फुटबॉल संघ महाराष्ट्रात फेमस आहे, म्हणजे 1 नंबर कधी सोडलेला आहे. त्या माध्यमातून आमच्याकडे व्हॉलीबॉल हा एक खेळ आहे की ते आधी पाठी आपण ते म्हणजे साहेब आपल्याला असं संस्था स्थापन करायची म्हणजे महाराष्ट्र लेवलचा, मी कोल्हापूर जिल्हा लेवलचा. मग त्यावेळेला मला म्हणजे तुम्ही आम्हाला हातभार लावलाय, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला फंड्स गोळा केले पाहिजे, आपल्या दिवसात उभा केली पाहिजे. म्हणजे ठीक आहे, जेवढी माझ्याकडे मदत होईल तेवढी मी तुम्हाला करायचं. मग आम्ही पहिले 5 जण जमलो, आधी पाटील, मी, बाकी विजय पाटील वगैरे जो स्टाफ होता तो भाषा स्कूलचा, आणि आम्ही संवाद स्थापन केली. तर अध्यक्ष मला त्यांनी केलं सुरुवातीला, मी सेटअप केले ते, आणि ते म्हटलं आता तुम्ही दुसऱ्या कोणाला करा, मला मागवत मोठा मार्ग बनवणार नाही. तरी सुद्धा मी तुझा उपाध्यक्ष म्हणून काय त्या कमिटीला आहे दुसरा कार्यरत आहे. दुसरी गोष्ट इंडस्ट्री म्हटलं तर मी बऱ्यापैकी मला उद्यमनगरमध्ये नाव झालं होतं किंवा इरिगेशन डिपार्टमेंटचं काम करणारा उद्यमनगर आपल्या उद्यमनगरला एक असा कोणतरी विद्यार्थी अशी व्यक्ती आहे की त्याशिवाय इरिगेशन डिपार्टमेंटचं पानं झालं होते. त्या दृष्टिकोनातून या इंजिनिअरिंग असोसिएशननं मला डायरेक्टर म्हणून स्वीकारलं एकदा. मी जवळपास 5 वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. चेंबर ऑफ कॉमर्स नाही, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन एक वेगळी संस्था. कोल्हापूर युनिव्हर्सिटी फार जुनी संस्था आहे आणि उद्यमनगरमध्ये पहिली संस्था आहे की वायपी पवार ह्या लोकांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्याचा सुद्धा मी 5 वर्ष डायरेक्ट म्हणजे डायरेक्टर म्हणून काम केलं. असा हा इंडस्ट्रियल प्रवास आणि हा एज्युकेशनल प्रवास. त्यानंतर मी ज्या भागात राहतोय त्या भागातली माझ्या भागामध्ये राजधानी तालुक्यातली मॅक्झिमम माणसं म्हणजे पब्लिक तिथं राहायला आहे. मग त्यांची मुलं ती बस न जाणे, गावात येणे त्यांना परवडत नाही. माझ्या मध्ये तिथे धनगरवाड्यामध्ये काम करणाऱ्या बायका आहेत,
बिडी काम करा वाचवात बसात मी काम करा गवडी काम करणार माणसं आहेत त्याच्या मुलांना बसलं जाऊन आणि ती रिस्क घेण्यात तू मुलगा गेला कधी तो आला कधी ते श्वास बिघडल्यापेक्षा मी म्हटलं आम्ही 4-5 जण जमलो भुई ते दिलीप पवार विखे पाटील अशी ती शैक्षणिक संस्थेने काम केलेलं आहे त्यांना मी घेऊन म्हटलं आपण ते संस्था काढत पाहिजे या दिवशी आम्ही संकल्प शिक्षण प्रसारण मंडळी स्थापना केली. सुरुवातीला आपला फार त्रास झाला मुलं मिळाले नाही जागा नाही शिक्षण संस्था काढल्या एवढं आमच्या डोक्यात होतं तुम्ही पोरांना शिकवायचं मग छोटी रूम भाड्यात करून पोरं गोळा करून मग सुरुवातीला 20 पोरं मग 10 पोरं 25 पोरं 30 पोरं 50 पोरं असं करत आम्ही स्वतः मग काहीतरी थोडं कॉन्ट्रिब्युशन काढून आम्ही म्हणून जागा घेतली 4 गुंठ्याची. त्या 4 गुंठ्यामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जाधव ग्रुप तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या लोकांनी आम्हाला फार मदत केली. त्यांनी जवळजवळ आम्हाला एक 2-4 टन सिमेंट आणि त्या जाधवांनी जे रिटायर्ड हे होते क्लार्क होते त्यांनी आपलं प्रॉव्हिडंट फंडाची 6 लाखाची अमाऊंट आम्हाला दिली आणि आम्ही ती 3 मजली इमारत उभारू शकतो. मला अभिमान काय वाटतं मी नेमलेला स्टाफ संघाभिषेक प्रसारण मंडळामध्ये मी नेमलेला स्टाफ आज 24 तास तिथे राहतो. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा बंधन नाही काही नाही फक्त माझं त्या एकच सांगा बी पॉझिटिव्ह आणि मला फक्त 100% निकाल पाहिजे आणि त्याकडे आजपर्यंत कमता पडलाय आणि आज करत राहते ही माझी अपेक्षा आहे. गेली 37 वर्ष प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंग हाऊस मध्ये तुम्ही कार्यरत आहात. 84 पासून आहातच 91 चेअरमन आहातच आणि आता सतत 90 वर्षात सुद्धा तुम्ही चेअरमन म्हणून काम करताय. तर या शैक्षणिक संस्थेसाठी तुम्ही कोणकोणती कामे मार्गी लावली? महत्वाचं काम आहे खरोखर मी सुद्धा शिवान समजतो या 16 वर्ष मी चेअरमन झालोय. मी आज ते ब्लू कॉलेजला 50 वर्ष 50 वर्ष चालू आहे संपूर्ण होत आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे. या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये न्यू कॉलेजला A+ किंवा A हे मानांकन आजपर्यंत मिळालं नव्हतं. ते ह्या वर्षी मी चेअरमन झाल्यानंतर मला A+ नामांकन मिळालेलं आहे. कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये माझं या न्यू कॉलेजला झालंय. मी मलाही आठवण आहे की माझ्या काळजी मिळालेलं आहे आणि हे मानांकन मिळण्यासाठी माझा प्रिन्सिपल केला स्टाफ त्या सगळ्यांना मी नेहमी 15-15 दिवसात मीटिंग मी चेअरमन म्हणून कमीत कमी फक्त 4 महिने झाले असते तरी सुद्धा मी त्या कमिटी मेंबर असल्यामुळे लोकांचा कमिटी मेंबर असल्यामुळं मी नेहमी त्यांच्याशी संलग्न राखून तुमचं काय करलंय तुम्हाला काय कमी आहे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय कमी पडतं काय पैसा काय पुरवठा आहे काय तुम्हाला फंडचा कमी पडतात काय कुणाला भेटा लागतंय काय या सगळ्यामध्ये म्हणजे 7 दिवशी माझी सुरू असायची. आणि यावेळेस त्याला मी सांगितलं होतं तुम्ही कुठल्याही पैशाची काळजी करायची कुठल्याही फंडची काळजी करायची नाही मला फक्त A किंवा A+ कुठल्याही प्रेस तुम्ही मला मिळवून द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही काम करा. त्या दिवशी त्या लोकांनी काम करून मला दाखवून दिलं की आम्ही A+ मिळू शकतो. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा अधिकार न घेता ह्या संस्थेचा आमचा स्टाफ आणि आमचं संचालक मंडळ ह्या कॉलेज पाठीमध्ये राहून A+ मिळवणं इट इज नॉट अ जॉब आणि हे त्यांनी करून दाखवले मला आनंद आहे. सर हँडबॉल असोसिएशन तसेच मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून बॉक्सिंग असोसिएशन स्थापन करण्यात तुमचा वाटा आहे. तर याकडे तुम्ही कसं कार्यरत झाला आणि हे क्रीडा क्षेत्रात येण्याचा नेमका तुमचा उद्देश काय? क्रीडा क्षेत्रात यायचा उद्देश असा काय नव्हता. मी जरी मुंबईला माझ्या जन्म झाला मुंबईत राहत असलो तरी मला कबड्डी पहिल्यापासून आवडते. मी त्या हायस्कूलमध्ये कबड्डी पहिल्यापासून खेळतो त्यामुळे कबड्डी मला आवडच आहे. आता तुम्ही तुम्हाला काय सांगितलं की हँडबॉल असोसिएशनचं आमचे शिक्षक असे कार्यरत असल्यामुळे आम्ही ती स्थापन केली. राहायला मनसे राज ठाकरे या इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या वेळेला सेना गव्हर्नमेंट सत्ता आली त्यावेळी काय काय अशी कामं ह्या माध्यमातून म्हणजे राजकीय माध्यमातून आपल्याला मिळत गेली म्हणजे मिळवायची होती मिळत गेली मी मिळवली होती ते कुणाला तरी आधार घ्यायला लागतो. त्यामुळे म्हणजे राजसाहेबांची माझी ओळख झाली अशी मला आणि त्यांना असं कोल्हापुरात बॉक्सिंग असोसिएशन स्थापन करायचं होतं. कारण काय ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशन अशी मोठी संस्था आहे की त्याचं वोटिंग 1% वोटिंग म्हणजे एक वोट एक कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेलं असतं. प्रत्येक असोसिएशनला एक वोटिंग दिलेलं असतं. तर त्यांनी ती
आपली पकड म्हणा, त्यांचं राजकारण असेल, मला जास्त इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये, त्यासाठी मला मग त्यांच्या संघामध्ये की साहेब तुम्ही असं स्थापन करू शकता काय. मी म्हटलं तुम्ही सांगा तुम्ही काय वाटत काय शकतो. कोल्हापूर कसं आपली ओळख पण आहे, माझा संबंध म्हणजे मी मित्र बरोबर फार मोठा जोडलेला आहे आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करायचं आहे. त्याप्रमाणे ते म्हणजे की असं मला आपल्या बॉक्सिंग असोसिएशन स्थापन करायचं आहे आणि तुम्ही त्याचे अध्यक्ष व्हा आणि तुम्हाला कोण जे पाहिजे असतील ते तुम्ही तिथे मेंबर्स घ्या, तुम्ही गोळा करा. त्यावेळेला आपले बंटी पाटील साहेब, ही राज ठाकरेंची सगळी म्हणजे जुनी आहे, त्यांचे मित्र परिवार सगळे आहेत. त्या नंतर बंटी पाटील साहेबांना मी भेटलो. त्यानंतर आपले चव्हाण म्हणतो आमचे नगरसेवक, ही जर आम्ही सगळी गोळा करून आम्ही मुलं राजबाची मुलं सागर चव्हाण वगैरे जी ठाकरे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, त्यांनी मला जोडून देऊन त्यासाठी स्थापना चांगल्या प्रकारे केली आणि एक चांगलं सुंदर असं भवानी मॅडममध्ये एकदा मी स्पर्धा भरवल्या. त्यानंतर खासदारमध्ये चांगल्या प्रकारे भरवल्या. ऑल इंडिया लेवलला मी ती दोन संधी घेतल्या. त्यानंतर माझा इतका वेळ वाटला की मला लक्ष दिलं नाही. तुम्ही सांभाळता मला होणार नाही. म्हणजे ओळखीच्या माध्यमातून हे झालेलं सगळं. कोणतंही क्षेत्र साहेब तुम्ही सोडलेलं नाही. म्हणजे आता तुमचं शिक्षण बघायला गेलं तर BA LLB तुम्ही आहात, तर या वकिलीचा उपयोग तुम्ही समाजकार्यासाठी कुठे केला? वकिलाचा मला उपयोग कसा झाला की समजा मी कुठेतरी गेलो असेल तर मी डॅशिंग म्हणून जातो, कारण का मला कायद्याची माहिती. मी ऍक्च्युली काम होतो, सेक्शन होते, मी जे समाज कार्य आणि ते राहू दिलं की तिथं काय आलं की माझ्याकडे चांगली कामगार आहेत, म्हणजे राहतो टाईप त्या चांगली कामगार असं बँकेत कर्ज मिळतं. ते हजार कागदपत्र, ते गॅरंटी, प्रॉपर्टी दाखले द्या वगैरे वगैरे. मग ते आपण पतसंस्था स्थापन करूया म्हणून ती संस्था नागरी पतसंस्था स्थापन केलेली आहे. कोल्हापुरातल्या 90% पतसंस्था व्हॅनिश झालेल्या आहे, डिमॉलिश झालेल्या आहे. माझी जो पतसंस्था एक 8 ते 10 लाखानं बॅकलॉगला होती, ते मी तिथे चेअरमन झाल्यानंतर तो बॅकलॉग काढून मी आर्थिक पतसंस्था फायद्यामध्ये आणून टाकलेली आहे आणि मग व्यवस्थित चालू आहे. कुणाचीही तक्रार नाही. अगदी तिथे माझे सभासद जे आहेत, सभासद म्हणून सगळे खुश आहेत. म्हणजे तुम्ही वकिलीमुळे अगदी डॅशिंग पण सगळी माहिती आहे. त्यामुळे काय झालं नाही म्हटलं तर माझा जर कायद्याचा अभ्यास असेल तर तो थांबू शकत नाही, म्हणजे त्याला पुन्हा अडवू शकत नाही आणि त्याच्यावर पण विरोध करू शकतो. समाजातल्या अपप्रवृत्ती विरोधात लढू शकतो. आता शेवटाकडे यायचं आहे बाबा, या संस्थेचा मोठा वटवृक्ष आहे आणि अजूनही तो मोठा करायचा आहे तुमच्या कार्यकाळात आणि इथून पुढेही. तर त्यासाठी तुमचं भविष्यातलं स्वप्न काय? तुम्हाला बघायची सांगितल्याप्रमाणे डिग्री पात्रतेची 10 कोटी रुपये जमवायचे आणि जमा मोठी करायची किंवा ते डेव्हलप करायचं आहे, ते स्वप्न आता माझ्या स्वप्न आहे. ते लेडीज हॉस्टेल्स 2 महाराष्ट्र स्कूलची इमारत, 2 कॉलेजची इमारत, आता तुम्हाला सांगितलं माझं स्वप्न असणार आर्किट कॉलेज तिला कॅम्पस म्हणा. तर हा डेव्हलप करून आणखीन काय दुसरे काय म्हणजे नवीन काय मला घेता येईल काय अगदी पार्क वगैरे, किंवा माझ्याकडे आता 20 एकर जमीन माझ्या विचारली आहे आंबरवाडीला, तिथे कुठं काय ऍग्रिकल्चर कॉलेज किंवा तिथे डिप्लोमाचं सुरू करता येईल काय, ह्या दृष्टीने माझ्याकडे सुरू आहे. आणि महत्वाचं टार्गेट माझं आर्किटेक्ट कॉलेज आहे. आणखी हा कॅम्पस अप टू डेट करणे एवढं माझं टार्गेट आहे. त्याप्रमाणे मी सुरू केलं की माझ्याकडे पॉलिटेक्निक म्हणून माझं उद्घाटन बऱ्यापैकी कॉलेज आहे ते, की त्याचाही महाराष्ट्रामध्ये ते 4 ते 5 नंबर माझा रिझल्ट असतो. परंतु आता सध्या या कोरोनामुळे मला या स्लॅगमुळे मला ऍडमिशन होत नाही म्हणून त्या माझ्या शिक्षकाचा पगार 2-3 होत नाही. मला फार वाईट वाटतंय. परंतु होणार ज्यावेळी करोना परिस्थिती सुधारेल, ज्यावेळी एज्युकेशनचं रुटीन रेग्युलर सुरू होईल, ज्यावेळी ऍडमिशन भरपूर होतील, त्यावेळेला यांचं खरोखर त्याला भरपूर करून त्याला अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावं असं मी त्याची अपेक्षा करतो. एज्युकेशन 100% देणार. आणि मुद्दा सांगायचं राहिलं तर उदय सामंत सध्याचे असणारे मंत्री हे माझ्या कॉलेजमध्ये शिकून गेलेले विद्यार्थी आहेत, हाही मला मोठा अभिमान आहे. आणि ह्या माझ्या कॉलेजमधून बाळासाहेब देसाई, नाना नायकवडी अशी मोठी अगदी 87 शिकून गेलेले आहेत, राहून गेलेले आहेत. हा मला फार मोठा अभिमान आहे आणि त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर काम करतो आणि काम करतो. शेवटचा प्रश्न विचार करता की तो माझ्या लक्षात आला
की प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज इथपर्यंत तुमचा प्रवास आहे, की ज्या संस्थेचा विद्यार्थी त्या संस्थेचा चेअरमन, आणि मग औद्योगिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, LLB तुम्ही झाला, वकील क्षेत्र आहे, आणि एकदम डॅशिंग आहात, वाटत नाही पण डॅशिंग आहात. तर ह्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उज्ज्वल भविष्य घडवू शकतो अशा विद्यार्थ्याला आणि युवकाला तुम्ही काय संदेश द्या? मी एकच सांगतो, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे कार्यरत आहात, तुम्ही काय विद्यार्थी म्हणून कार्यरत, तुम्ही उद्योजक म्हणून कार्यरत असाल, तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असाल, तुम्हाला राजकीय बॅकग्राऊंड असेल, तर तुम्ही जे प्रामाणिक काम करता, कधी काम केलं तर अनसक्सेसफुल हा जसा मेघोने आपल्या दिशेने बाहेर काढा शब्द तसा होणार आहे. आणि तुम्ही प्रामाणिक आणि पॉझिटिव्ह काम करा. मी पॉझिटिव्ह काम केलं, तुम्हाला कधी अपेक्षा येणार नाही, कधी अपेक्षा तुमच्या बरोबर होऊ शकत नाही, ते तुमच्यापासून नेहमी दूर भागत जायचं असं एक लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहिला, तुमच्या मनापासून तुम्ही काम केलं, तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या मागे राहतील, तुमच्या गुरुजनांचे आशीर्वाद मागे राहतील, आणि त्यामुळे तुमची कधीच प्रगती होऊ शकेल, एवढं मी तुम्हाला आदेश देतो. आणि ऑलवेज बी पॉझिटिव्ह हा शब्द तुम्ही सकारात्मक तुम्ही जर कधी अध्ययन करून जरी तुमच्या मनात तुम्ही ठसवून घेतला तर तुमची नक्कीच प्रगती होईल असं मत तुमचे. माणसं म्हणतात की एक क्षेत्र निवडून त्यात प्रगती करता येते, पण अनेक क्षेत्र निवडून सुद्धा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात येतं. हा प्रवास म्हणजे के.जे. पाटील सर. गुरु ठाकूर नावाचा कवी असं म्हणतो, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. के.जे. पाटील सर, तुमच्याकडे बघून निश्चित ह्या गुरु ठाकूरांच्या पंक्ती मला आठवायला लागतात. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या हातून भविष्य काळात हो, अशाच स्पीड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.